Hello students, today we are going to see Kingdom Animalia in Kingdom Animalia class Amphibia and next class Reptilia. So features we are going to discuss about the Amphibia and Reptilia. Now class Amphibia. So this is the main category. This is the smallest class of vertebrate. Firstly we have seen the fishes. That is the Pisces. We have seen it before. In case of the Pisces, that is the it's a larger super class. आणि Pisces मध्ये आपण पाहिलं होतं त्या फिशेस मध्ये की दोन व्हरायटीज आहेत. एक म्हणजे कार्टिलेजिनस स्पीसीस आहे आणि दॅट इज द बोनी फिशेस. कार्टिलेजिनस स्पीसीस chondrichthyes, and that is the bony fishes, they are called as ostrichthyes. So we have seen the difference between them also. तर डिफरन्स सुद्धा आपण त्यातला अभ्यासलेला आहे. कशा पद्धतीने फिशेस क्लासिफाय केल्या जाऊ शकतात, कितीतरी कशा पद्धतीने क्रायटेरिया यूज केल्या गेलेल्या आहे क्लासिफिकेशनसाठी. तर तो एक लार्जेस्ट सुपर क्लास आहे फिशेस, जो आपण या अगोदर बघितलाय. तर नेक्स्ट कॅटेगरीची फिशेस आहे, तुम्हाला माहिती आहे की टोटली ॲक्वॅटिक मोडमध्ये राहणारे आहेत. आता ही जी नेक्स्ट कॅटेगरी ज्याला आपण म्हणतो ॲम्फिबिया, नेम इट सेल्फ इट सजेस्ट ॲम्फी, इट मीन्स बोथ. ॲम्फीचा अर्थ होतो बोथ. बोथ काय? हॅबिटॅट. म्हणजे ॲक्वॅटिक मोड कडून लँडवर फर्स्ट टाइम आलेले हे जे ॲनिमल्स आहे, तर लिव्हिंग ऑन द लँड ॲज वेल ॲज इन वॉटर, बोथ द हॅबिटॅट. त्यामुळे आपण त्याला म्हणतो ॲम्फिबिया. पण हा कसा आहे? स्मॉलेस्ट क्लास ऑफ वर्टिब्रेट्स. देन नन मराईन. ते मराईन ॲनिमल्स व्हरायटी आपल्याला दिसणार नाही, बट आर आयदर टेरेस्ट्रियल. टेरेस्ट्रियल इट मीन्स लिव्हिंग ऑन द लँड. देन ॲम्फिबियस, जसं आपण म्हणतो की लँडवर पण आहे आणि वॉटरमध्ये आहे म्हणून ॲम्फिबियस ऑर फ्रेश वॉटर फॉर्म्स. द बॉडी कशी आहे? डिफरन्शिएट झालेली आहे कम्प्लिटली. हेड, ट्रंक अँड टेल मध्ये तुम्हाला दिसेल आहे. इथे दिसते आहे स्ट्रक्चर, तुम्हाला माहिती आहे. फ्रॉग इज अ व्हेरी वेल नोन एक्झाम्पल ऑफ ॲम्फिबियन कॅटेगरी. त्यामुळे ॲम्फिबियन कॅटेगरीचं प्रत्येक आपण म्हटलेलं आहे, प्रत्येक फायलमचं, प्रत्येक क्लासचं प्रॉपर एक्झाम्पल्स आपल्या डोळ्यासमोर असेल तर त्या क्लासचे कॅरेक्टरिस्टिक्स डिस्क्राईब करणं हे अतिशय सोपं जातं. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे ॲम्फिबियामध्ये फर्स्ट दॅट इज द ॲनिमल केम ऑन द लँड, दॅट इज द फ्रॉग. तर हे जे आहे याच्यामध्ये बॉडी डिफरन्शिएट आहे. हेड, ट्रंक अँड टेल. नेक तुम्हाला दिसणार नाही याच्यामध्ये. नेक इज अब्सेंट इन ऑल ॲम्फिबियन. However, in most of terrestrial or amphibious form, tail is also the absent. बऱ्याच टेरेस्ट्रियल ॲम्फिबियस फॉर्म मध्ये पण आपल्याला टेल अब्सेंट दिसेल. जी की स्पेशालिटी आहे आपण म्हणतो कॉर्डेटची, ते आपण अगोदर बघितलेले आहे. हे आहेत कोल्ड ब्लडेड ऑर पायकेलोदर्मी. आता कोल्ड ब्लडेडचं मिनिंग तुम्हाला माहिती आहे की कोल्ड ब्लडेड इट मीन्स जे ॲनिमल्स दॅट इज एन्व्हायरमेंटनुसार त्यांचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट नसते. एन्व्हायरमेंटनुसार ते चेंजेस करतात. व्हॉट एव्हर द वेदर आउटसाईड, जसं बाहेरचं वातावरण असेल त्यानुसार त्यांना बॉडीचे चेंजेस करावं लागते. सो ते अंडरगो एस्टिवेशन म्हणजे समर स्लीप अँड हायबरनेशन, दॅट इज द विंटर स्लीप. इन द विंटर ऑल्सो दे आर गोईंग बर्न देमसेल्स, आणि या पद्धतीने ते एन्व्हायरमेंट पासून स्वतःला प्रोटेक्ट करत असतात. सो दॅट इज द मीन्स बिकॉज ऑफ द कोल्ड ब्लडेड ॲनिमल. आता कोल्ड ब्लडेड ॲनिमल हा जो पॉईंट आहे तो हार्टशी आपल्याला कनेक्ट करायचं, कारण की हार्टचं जे स्ट्रक्चर आहे तुम्ही बघा, हार्ट आपण पाहतोय हे एक मेन स्ट्रक्चरल पार्ट आहे बॉडीचा. फिशेसमध्ये आपण पाहिलं की हार्ट हे फक्त 2 चेंबर आहे, अप्पर वन आणि लोअर वन, वरचं ॲट्रियम आणि खालचं व्हेंट्रिकल. त्यानंतर एम्फिबियन कॅटेगरी कशी आहे? इथे 3 चेंबर हार्ट्स आहेत, अप्पर 2 ॲट्रियम आता सेपरेट झालेले आहे, राईट लेफ्ट, आणि खाली मात्र एकच व्हेंट्रिकल आहे. मग पोझिशन हार्टची स्ट्रक्चरल हे कशा पद्धतीने आहे? तर इथे 3 चेंबर हार्ट आहे, त्यामुळे जे इम्प्युअर ब्लड आणि प्युअर ब्लड आपण ज्याला म्हणतो त्या सेपरेशनला इथे वाव नाहीये. त्याचं सेपरेशन होऊ शकत नाहीये. त्यामुळे प्युअर आणि इम्प्युअर ब्लड आता एकत्रित असल्यामुळे काय होणार? नॅचरली बॉडी टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहत नाही. हे सगळे पॉईंट्स एकमेकांशी लिंक करायचं आहे, कारण की हार्टचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने असल्यामुळे प्युअर इम्प्युअर ब्लड याचं सेपरेशन प्रॉपर होऊ शकत नाही, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट राहत नाही, आणि म्हणून आपण त्याला म्हणतो कोल्ड ब्लडेड ॲनिमल ऑर पॉयकिलोदर्मिक ॲनिमल. इट मीन्स दे चेंजेस
अकॉर्डिंग टू द एन्व्हायरमेंट. क्लायमॅटिक चेंजेस जसे बदलत जातात त्यानुसार ते स्वतःमध्ये बदल करतात. म्हणून आपण म्हणतो की ते अंडरगो एस्टिवेशन, दॅट इज समर स्लीप, और हायबरनेशन, दॅट इज विंटर स्लीप. देन alimentary कॅनल हॅज द क्लोएकल ओपनिंग. क्लोएका alimentary कॅनल इथे पूर्ण कम्प्लिटली आता सिस्टीमच आहे, कम्प्लिटली फॉर्म झालेले आहे. एक्स्ट्रा फीचर्स पण आपण काही इन्क्लूड केलेले याच्यामध्ये. किडनीचं मागे मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने की मिझोनेफ्रिक किडनी इथे आहे. त्याच्यानंतर हे युरिओटेलिक ॲनिमल्स इथे आपण मेन्शन केलेलं आहे. मोस्टली युरिओटेलिक ॲनिमल याला आपण म्हणतो. अमोनोटेलिक, युरिओटेलिक आणि युरिकोटेलिक असे त्याचे प्रकार आहेत. की कोणता नायट्रोजिनस वेस्ट ते एक्सक्रीट करतात त्यावरून ते प्रकार आहे. याच्यावर जास्त डिटेल सध्या नाही घेतलं तरी चालेल. काही विशिष्ट पॉइंट्स जे महत्वाचे लक्षात घेता येईल ते लक्षात घेऊ शकता. हे जे आहे पुढे एक्सक्रीशन ज्या वेळेला तुम्ही शिकाल त्यावेळेला हे कळेल तुम्हाला. हे काही डिटेल पॉइंट्स आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. किडनी ही मिझोनेफ्रिक टाईपची आहे. युरिओटेरिक म्हणजे युरिया एक्सक्रीट करतात. ओके, जे टोटली वॉटरमध्येच राहतात, कम्प्लिटली ते अमोनिया एक्सक्रीट करत असतात. आणि युरिया हे लँडवरचे ॲनिमल्स एक्सक्रीट करतात, नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट. युरिक ॲसिड एक्सक्रीट करण्यासाठी वॉटर मीन्स लेस क्वांटिटीमध्ये आवश्यक असते. तिथे युरिक ॲसिड पण एक्सक्रीट होते, जसे काही रेप्टाईल्स सुद्धा आणि बर्ड्स. हे युरिक ॲसिड ते युरिकोटेलिक आहे, हे युरिओटेलिक आहे. तर आपण पाहतो ॲम्फिबियन, दीज आर द युरिओटेलिक. रेस्पिरेशन हे कसं आहे, क्युटॅनियस आहे. आता रेस्पिरेशन बघा, कारण की आपण काय म्हटलंय की मोस्टली दे आर गोईंग अंडर द एस्टिवेशन अँड द हायबरनेशन, विंटर स्लीप अँड समर स्लीप. त्यामुळे बघा रेस्पिरेशनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स ते वापरतात. क्युटॅनियस रेस्पिरेशन म्हणजे थ्रू द स्किनद्वारे. त्यांची स्किन जी आहे याच्यामध्ये आपण पाहतो की ॲम्फिबियामध्ये स्किन कशी आहे, अतिशय स्मूथ आहे. आणि त्यामुळे स्मूथ असल्यामुळे डिफ्युजन ऑफ द गॅसेस हे स्किन थ्रू होतात, त्याला म्हणून आपण म्हणतो क्युटॅनियस रेस्पिरेशन. एक्सचेंज ऑफ द गॅसेस, ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड आपण म्हणतो की नाही, तर याचं जे डिफ्युजन होतं ते स्किन थ्रू होते, त्याला आपण म्हणतो क्युटॅनियस रेस्पिरेशन. ब्रँकियल रेस्पिरेशन और पल्मोनरी रेस्पिरेशन. ब्रँकियल मीन्स थ्रू द गिल्स, कारण की हे ॲम्फिबियन आहे. इन म्हणजे सुरुवातीला टॅडपोल कंडिशनमध्ये आपण काय म्हटलं की दे आर कम्प्लिटली नीड्स द वॉटरमध्ये राहतात. आणि दॅट्स वाय ब्रँकियल म्हणजे गिल्सची आवश्यकता आहे. त्यामुळे त्या कंडिशन्समध्ये गिल ॲज अ रेस्पिरेटरी ऑर्गन हे वर्क केलं जातं. त्यानंतर पल्मोनरी म्हणजे लंग्स. हे टर्मिनॉलॉजी आहे, या पर्टिक्युलरली लक्षात घ्यायचं आहे. क्युटॅनियस मीन्स थ्रू स्किन. आता ज्या वेळेला ते अंडर बरोईंग कंडिशन्समध्ये आहे, स्लीपिंग कंडिशनमध्ये आहे, विंटर किंवा समर स्लीप, ॲट दॅट टाइम क्युटॅनियस रेस्पिरेशन इट विल बी देअर. ब्रँकियल रेस्पिरेशन जेव्हा टॅडपोल स्टेजेस आहे, लार्वल स्टेजेस आहे, ज्या की वॉटरमध्ये कम्प्लिटली लिव्ह करतात, अशा कंडिशन्समध्ये गिल्स ॲज अ रेस्पिरेटरी ऑर्गन म्हणून यूज होईल. आणि ज्या वेळेला लँडवर ते राहणार तेव्हा पल्मोनरी म्हणजे थ्रू द लंग्सद्वारे होणारे रेस्पिरेशनला आपण पल्मोनरी शब्द वापरतो, दॅट इज रिलेटेड टू लंग. त्यामुळे पल्मोनरी रेस्पिरेशन. आता हार्ट कसं आहे, आता जस्ट मी मगाशी मेन्शन केल्याप्रमाणे दिस इज द 3 चेंबर विथ सायनस व्हेनसस. हे बाकी आपल्याला लक्षात घ्यायची गरज नाही जास्त. मेन लक्षात घ्यायचं आहे हार्ट इज 3 चेंबर. देन BVS म्हणजे ब्लड व्हास्क्युलर सिस्टीम कशी आहे. BVS ब्लड व्हास्क्युलर सिस्टीम ही कशी आहे, क्लोज टाईपची आहे. ओपन टाईप आपण इन्व्हर्टिब्रेट मध्ये पाहिली होती. आता क्लोज हे एक ॲडव्हान्स फीचर आहे. ब्लड व्हास्क्युलर सिस्टीम ही टोटली क्लोज टाईप आहे आणि सिस्टेमिक आर्ची स्पेअर. बोथ renal and hepatic portal systems well developed. Okay, renal is related to kidney, hepatic portal system is well developed. Hepatic means liver. हे काही टर्म्स आहे, टर्मिनॉलॉजी इथे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की काही एक्स्ट्रा पॉइंट्स मी इथे इन्क्लूड केलेले आहे. हे जे पॉइंट्स आहेत एक्स्ट्रा तुम्ही नाही लक्षात घेतले तरी चालेल, फक्त इथे समजून घेण्यासाठी या टर्मिनॉलॉजी पुढे येणारच आहे. म्हणून इथे थोडंसं एक शॉर्ट व्ह्यू मध्ये तुम्हाला देते की रिनल म्हणजे रिलेटेड टू किडनी, हिपॅटिक इज रिलेटेड टू लिव्हर, पोर्टल सिस्टीम वगैरे पुढे तुम्हाला अजून क्लिअर होईल. इट इज वेल डेव्हलप. कॅपिलरी नेटवर्कच असते, पण हे पुढे डिटेलमध्ये आपण बघू. आता त्याची आवश्यकता नाही. तुम्हाला हे फीचर एवढंच लक्षात घ्यायचं आहे. हार्ट इज 3 चेंबर अँड BVS म्हणजे ब्लड व्हास्क्युलर सिस्टम इज क्लोज टाईप. बाकी पॉइंट्स हे ओमिट केला तरी चालेल.
एक्झोस्केलेटन दिस इज लॅकिंग इन मोस्ट ऑफ द फॉर्म. एक्झोस्केलेटन जे आपण महत्वाचं पॉइंट्स म्हटलेलं आहे क्लासिफिकेशन मध्ये, एक्झोस्केलेटन म्हणजे स्किन जी आहे ती कशाने कव्हर आहे. जसं फिशेस मध्ये आपण पाहतो की स्केल्स आहे, रेप्टाईल मध्ये पण ड्राय स्केल्स आहे, बर्ड्सच्या पूर्ण बॉडीवर फिदर्स आहे आणि मॅमल्सच्या बॉडीवर हेअर्स आहे. इथे एक्झोस्केलेटन याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही. बॉडी स्मूथ आहे, स्किन स्मूथ आहे, सो लॅकिंग इन मोस्ट ऑफ द फॉर्म्स. त्यामुळे इथे कुठल्या प्रकारचे स्केल की ड्राय स्केल किंवा तुम्हाला फिदरी स्ट्रक्चर जसं आपण म्हणतो हे एक्झोस्केलेटनचा भाग आहे किंवा हेअर, अशा प्रकारे एक्झोस्केलेटन इथे लॅकिंग आहे. इट इज अब्सेंट आहे. लॅकिंग इट मीन्स तर येत आहे लक्षात. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स. देन इट इज डायोशियस. डायोशियस ही एक टर्मिनॉलॉजी आहे ज्याला सिम्पलर फॉर्म मध्ये आपण म्हणणार युनिसेक्शुअल. युनिसेक्शुअल म्हणजे सेक्सेस टोटली सेपरेट झालेले आहे. मेल इज डिफरंट अँड फिमेल इज डिफरंट. तर हे ऍडव्हान्स पिक्चर आपण इन्व्हर्टिब्रेट सिरीज पासून बघत आलेलं आहे, जे की ऍस्कॅरिज मध्येच ऑलरेडी तुम्ही बघितलेले. युनिसेक्शुअल कॅटेगरी मेल ऍस्कॅरिज, फिमेल ऍस्कॅरिज, सेक्शुअल डायमॉर्फिझम ही ऍस्केलमिन्थस कॅटेगरी पासून सुरू झालेली आहे. त्याला दुसरी टर्मिनॉलॉजी आहे डायोशियस, याच्या अपोजिट असणार आहे मोनोशियस. तर हे थोडंसं तुम्हाला क्लिअर करायचं आहे. डायो इट मीन्स युनिसेक्शुअल, सेक्सेस डायोशियस, दोन सेक्सेस सेपरेट आहे. ओके, तर त्याला आपण म्हणणार युनिसेक्शुअल. ओके, बायसेक्शुअल ज्याच्यामध्ये दोन्ही सेक्सेस एकत्र आहे. हे सुरुवातीला पण मी या टर्मिनॉलॉजी क्लिअर केलेले आहे. पुन्हा पुन्हा इथे तुम्हाला डिस्क्राईब केलेलं आहे. याही लेक्चरमध्ये तुम्ही पुन्हा जेव्हा हे सगळे कॅरेक्टर्स बघता आहात त्यावेळेला पुन्हा पुन्हा हे पॉइंट्स तुमच्या समोर क्लिअर आहेत. तर हे जाणून घ्यायचं आहे. रिपिटेशनच्या माध्यमातून हे पॉइंट्स क्लिअर होतील. यातली सांगायचा उद्देश अजून जर कन्फ्युजन जर टाळायचं असेल तर एकच टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवा प्रॉपरली, दुसऱ्या याचं कन्फ्युजन होणार नाही. एक तर डायोशियस लक्षात ठेवा किंवा मोनोशियस लक्षात ठेवा. डायोशियस म्हटलं तर डाय मीन्स टू, दोन सेक्सेस सेपरेट आहे, त्याला युनिसेक्शुअल आपण म्हणतो, असं प्रॉपरली लिंक करा. तर दिस इज द ऍडव्हान्स फीचर. फर्टिलायझेशन मोस्टली एक्सटर्नल, फर्टिलायझेशन हे एक्सटर्नल आहे. ओके, देन ओव्हीपेरस आपण म्हणतो, एग्स लेइंग एनिमल्स आहेत ओव्हीपेरस. ठीक आहे, तर याच्यामध्ये एग्स ले होतात आउटसाइड. फर्टिलायझेशन पण एक्सटर्नल आहे. एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन्स अब्सेंट आहेत. देन एक्झाम्पल मध्ये आपण पाहतो फ्रॉग. फ्रॉग मध्ये पण हे जे आहे राना टायग्रीना, ते त्याचं झुलॉजिकल नेम्स आहे, सायंटिफिक नेम आहे. त्यानंतर टोड्स, बफो त्याला आपण म्हणतो, ट्री फ्रॉग दॅट इज द हायला. ट्री फ्रॉग म्हणजे याच्यामध्ये पण तुम्ही बघाल की काही जे हे आहेत फ्रॉग जे आहे, ही जी कॅटेगरी आहे, कारण नेक्स्ट रेप्टाईल आणि त्याच्यानंतर येणारे आहेत ते बर्ड्स. तर फ्रॉग मध्ये सुद्धा काही असे फ्लाइंग फ्रॉग्स आहे, त्या कॅटेगरीला म्हटलं गेलेलं आहे हायला. देन सॅलामेंडर अँड इक्थिओपिस हे लिम्बलेस अँफिबियन आहे. अँफिबियामध्ये आपण पाहतो की लिम्स प्रेझेंट असतात, लिम्स. तर याच्यामध्ये इक्थिओपिस मध्ये तर याच्यामध्ये लिम्स आपल्याला अब्सेंट दिसेल. तर हे अशा पद्धतीने these are the features of the amphibian category. नेक्स्ट दिस इज द क्लास रेप्टिलिया. रेप्टिलिया मध्ये तुम्हाला माहिती आहे रेप्टिलिया इट मीन्स स्पेशली क्रिपिंग अॅनिमल्स आपण त्याला म्हणतो. स्टडी ऑफ रेप्टाईल जी आहे त्याला म्हटलं गेलेलं आहे हर्पेटोलॉजी. आता रेप्टाईल्स हा एक मोठा क्लास आहे. मी तुम्हाला म्हटलं की जर क्लासिफिकेशन लेवल जर आपण वाढवली तर क्लासिफिकेशन लेवलमध्ये खूप डीप क्लासिफिकेशन करायचं तर तो मोठा क्लास होतो. त्यामुळे स्पेशल रेप्टाईल्स मध्ये कितीतरी व्हरायटीज आहे आणि त्याचा जर प्रॉपर अभ्यास करायचा असेल तर ती एक वेगळी ब्रांच तयार होते ज्याला आपण म्हणणार हर्पेटोलॉजी, दॅट इज द स्टडी ऑफ रेप्टाईल्स. त्यामध्ये पण स्पेशली लिझार्डची कॅटेगरी आहे, त्याचा अभ्यास जिथे होतो त्याला म्हणतात सॉरोलॉजी. स्टडी ऑफ स्नेक्स. स्नेक्स मध्ये तुम्हाला माहिती कितीतरी प्रकारच्या व्हरायटीज आहे, त्याची टॉक्झिसिटी, त्याचे पॉइझन्स, त्याचे युजेस अँड एव्हरीथिंग, हे सगळ्याचा जर बारकाईने अभ्यास करायचा तर याला आपण म्हणतात ऑफिडोलॉजी और सर्पेंटोलॉजी, स्टडी ऑफ द स्नेक्स. देन जनरल कॅरेक्टर्स वी विल सी पॉइकिलोदर्मिक और कोल्ड ब्लडेड, याचं मिनिंग आत्ताच आपण बघितलेलं आहे. ट्रू लँड और टेरेस्ट्रियल वर्टिब्रेट्स म्हटलं तर रेप्टाईल्स येईल, कारण अँफिबियन जस्ट इट केम्स ऑन द लँड. अँफिबियन ही कॅटेगरी लँडवर जरी आली तरी ती वॉटर, इट नीड्स वॉटर. पण ट्रू लँड अॅनिमल जर विचारले तर दॅट इज क्लास रेप्टिलिया. ट्रू लँड जर म्हटलं टेरेस्ट्रियल वर्टिब्रेट्स त्याला आपण म्हणणार रेप्टिलिया. एक्झोस्केलेटन मध्ये याच्या पूर्ण बॉडीवर जर तुम्ही बघाल तर कम्प्लिटली स्केल्स आहेत. हे स्केल अतिशय ड्राय आहे,
फिशेसमध्ये पण आपण स्केल पाहिले ते मॉइस्ट आहे, हे स्केल्स आहे कम्प्लिटली ड्राय स्केल अँड दे क्रीप द बॉडी. त्यामुळे क्रिपिंग ॲनिमल्स आपण याला म्हणतो. रेस्पिरेशन हे टोटली पल्मोनरी आहे, कारण की थ्रू द लंग्स. आता हे लँडवर जे आहे ऑक्सिजन हा लंग्स थ्रू घेतला जातो. त्यानंतर नेक्स्ट जे आहे त्याच्यामध्ये किडनी मेटानेफ्रॉस. दे नेक्स्ट कॅरेक्टर वी विल सी दॅट इज हार्ट इनकम्प्लिटली 4 चेंबर. आता पुन्हा याच्यामध्ये जवळजवळ 4 चेंबर तयार व्हायला आलेले आहे, बट इनकम्प्लिटली 4 चेंबर म्हटलेले आहे. कम्प्लिटली 4 चेंबर इन क्रोकोडाईल्स अँड ॲलिगेटर. ही एक एक्सेप्शन विचारलं जातं की रेप्टाईल्स मध्ये कशामध्ये 4 चेंबर हार्ट तयार झालेले आहे, तर दॅट इज क्रोकोडाईल मध्ये 4 चेंबर हार्ट कम्प्लिटली तयार झालेले आहे. हे एक इव्हॉल्युशनरी साईन दाखवते की नेक्स्ट ॲनिमल्स कोणते इव्हॉल्व होणार आहे, तर कम्प्लिटली 4 चेंबर. सिस्टेमिक आर्च हा पॉईंट घ्यायची गरज नाहीये. पेअर बोथ राईट अँड लेफ्ट सिस्टेमिक आर्च आर कम्युनिकेटेड थ्रू फोरामेन ऑफ पेनिझी. हा एक्स्ट्रा पॉइंट इन्क्लूड नाही केला तरी चालेल. एलिमेंटरी कॅनल ओपन थ्रू क्लोएका. देन क्रॅनियल नर्व्स जे आहेत त्या 12 पेअर्स कम्प्लिटली फॉर्म झालेले आहे. ऑल्फॅक्टरी स्ट्रक्चर जे आहे याला जॅकोब्सन्स ऑर्गन म्हटलं गेलेलं आहे. कॉलोमिनल ऑरिस प्रेझेंट इन इयर. हे सगळे डीप पॉइंट्स थोडेसे इन्क्लूड केलेले आहे, हे कट केले तरी चालेल. क्रॅनियल नर्व्स लक्षात ठेवू शकता, दॅट इज द 12 पेअर. फर्टिलायझेशन इंटरनल आहे, ओव्हिपेरस आहे. ओके, हॅव्हिंग द क्लिओडॉइक दॅट इज, त्याला आपण म्हणतो की हे जे आहे शेल किंवा बॉक्स लाईक एकचं स्ट्रक्चर आहे म्हणून त्याला म्हटलं गेलं आहे क्लिओडॉइक. तर जेवढे सोप्या पद्धतीने लक्षात ठेवता येईल तेवढं चांगले आहे. हे काही एक्स्ट्रा पॉईंट्स आपण इतर सीईटी नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी इन्क्लूड केलेले आहे की मुलांना सगळ्या प्रकारचा अभ्यास व्हावा म्हणून. यातले महत्वाचे पॉईंट जे आहेत ते लक्षात घ्यायचे आहे, जे मी इथे मेन्शन केलेले आहेत. तर फर्टिलायझेशन इंटरनल आहे, ओव्हिपेरस आहे, एग्स कसे आहेत तर बॉक्स लाईक एग्स आहे. ही एक वेगळी स्पेशालिटी याच्यामध्ये काही अॅनिमल्स मध्ये आपण पाहतो, म्हणून त्याला म्हणतात क्लिओडॉइक. दॅट इज द टर्म इट इज यूज. तर सिम्पली यू हॅव टू रिमेंबर फर्टिलायझेशन इंटरनल, ओव्हिपेरस एग्स लेइंग अॅनिमल्स आहेत. ओके, so these are the simple features. These are the cold-blooded. एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन, एम्निऑन, कोरियॉन अँड ॲलेंटॉइज प्रेझेंट. जे की आपण अगोदरच्या याच्यामध्ये अब्सेंट पाहिलं. तर हे जे एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन म्हणतो एम्निऑन, कोरियॉन आणि ॲलेंटॉइज, दीज आर प्रेझेंट. ओके, देन लार्व्ही अब्सेंट. इथे डेव्हलपमेंट ही डायरेक्ट आहे, लार्व्ही स्टेज नाही आहे, तर डायरेक्ट डेव्हलपमेंट आपल्याला दिसेल, त्याला आपण म्हणतो डायरेक्ट डेव्हलपमेंट. आणि जर लार्व्हल स्टेज मधून जात असेल तर आपण म्हणतो इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. आता याच्यामध्ये एक्झाम्पल आहे टॉर्टॉइज, टर्टल, देन गार्डन लिझार्ड, वॉल लिझार्ड, गिरगिट, चेमेलियॉन, देन क्रोकोडाईल अँड ॲलिगेटर. तर या पूर्ण दीज आर द स्पेशल फीचर्स नियर अबाउट सेम. हे जे आहे तर याच्यामध्ये थोडंसं डिफरन्शिएटिंग पार्ट काय पाहायचं ॲम्फिबियन आणि रेप्टाईलमध्ये, की रेप्टाईलमध्ये 4 चेंबर हार्ट नियर अबाउट तयार व्हायला आलेले आहे, दॅट इज 3.5. आपण अशा पद्धतीने डिस्क्राईब करतो चेंबर्स इन द हार्ट 3.5. आणि कम्प्लिटली 4 चेंबरला एक्सेप्शन फक्त लिझार्ड आहे, आपलं सॉरी क्रोकोडाईल आहे. क्रोकोडाईल मध्ये 4 चेंबर हार्ट कम्प्लिटली डेव्हलप झालेले आहे. दिस इज गिव्हिंग द लिंक टू द नेक्स्ट इव्हॉल्युशनरी कॅटेगरी, हॅव्हिंग द पुढची जी कॅटेगरी येणार आहे इव्हॉल्युशनरी नंतर त्याच्यामध्ये कम्प्लिटली 4 चेंबर हार्ट फाइंड आउट होतील. तर त्याची ही त्याच्या अगोदरचे अॅनिमल्स कोणते आहेत तर रेप्टाईल्स, ज्याच्यामध्ये आपण हे एक्सेप्शन बघतोय हे क्रोकोडाईल, दॅट इज कमिंग अंडर रेप्टिलिया. तर हे झाले रेप्टिलियाचे फीचर्स. ओके, so today we have seen that is the super class amphibia and class reptilia. So try to understand the characteristics, make the formats proper. जो काही फॉर्मॅट आहे, एक्झोस्केलेटन आहे, कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहे, बरेचसे जे पॉईंट्स पाहिले, हार्टचं स्ट्रक्चर कसं आहे, फर्टिलायझेशन कसं आहे, ओव्हिपेरस आहे की विव्हिपेरस आहे, या सगळे पॉईंट्स एक क्रायटेरिया बनवून प्रॉपरली तुम्ही व्यवस्थित पद्धतीने त्याला क्लासिफाय करा आणि आवश्यक तेवढे पॉईंट्स लक्षात घेऊन चांगल्या पद्धतीने हे पॉईंट्स लिहून काढा. अँड देन यू कॅन ऑल्सो रिमेंबर अँड also differentiate the points with the help of these classes. At the next class we are going to see, that is the class aves and mammals. So we will stop now.